यावेळेस पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये पहिल्या बॉलला पाठवलंय फलंदाज सौरभ पाटील यांच्या बॅट मधून आला मॅक्सिमम. पहिला बॉल फेस करत होते आणि डगआउट मधून सेट होऊन आलेत. काय खातं खोललंय. पहिला बॉल फेस करताना षटकार ठोकलाय सौरभ पाटील यांनी. कमालीची सुरुवात. बॉल द्या नवीन. वैभव माळे यांचं स्वागत षटकाराने केलंय सौरभ पाटील यांनी. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. तर कुठल्याही क्षणी बॉल हरवला तर नवीन बॉल दिला जाईल कारण जुना बॉल उपलब्ध नाहीये. पहिल्या मॅच मध्ये नवीन बॉल दिला जाईल याची नोंद आपण करून घ्या. पहिल्या मॅच मध्ये तरी जर बॉल कधी हरवला, फुटला, गहाळ झाला, ओला झाला तर पहिल्या मॅच साठी नवीन बॉल दिला जाईल याची नोंद दोन्ही संघाच्या संघनायकांनी करून घ्या. एच थर्डमॅन रिजनला बॉल गेलाय. इथे दोन्ही बॅटर एकाच एंडला. अपघात होऊ शकतो आणि फलंदाज धावबाद. विकेट. आवश्यकता नव्हती या गोष्टीची. बॉल थर्डमॅन रिजन मध्ये थांबला होता आणि नॉन स्ट्राईक एंडच्या बॅट्समननं पाहिलं नाही की स्ट्राईक एंडचा बॅट्समन कुठे आहे. तो बॉलकडे पाहत होता आणि आपण पाहिलं नॉन स्ट्राईक एंडचे बॅटर अगदी स्ट्राईक एंडला पोहोचले. पहिली विकेट आली धावबाद स्वरूपामध्ये. फलंदाज प्रीतम भोईर डायमंड डकचे शिकार ठरले. शून्यावरती बाद झाले. कुठलाही बॉल त्यांनी फेस केला नाही. पहिली विकेट शून्यावरती. सहा धावा धावफलकावरती आहेत आणि प्रीतम भोईर अगदी शून्यावरती बाद झाले. गणेश मैदानावरती दाखल झालेत. गणेश काळे मैदानावरती क्रमांक 3 वरती दाखल झालेत. नेट नंबर 3 वरती. वैभव माळी पहिल्या बॉलवरती षटकार. दुसऱ्या बॉलवरती धावबाद स्वरूपामध्ये विकेट आली आणि पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहेत. अपील इथे झाली आहे लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आणि एक धाव प्राप्त झाली आहे लेग बाईकच्या माध्यमातून. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सौरभ पाटील आणि गणेश काळे ही जोडी मैदानावरती आहे. गोलंदाज वैभव माळी. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. फुल्लर लेनचा बॉल. इथे देखील संधी निर्माण झाली होती आणि कदाचित बॉल जर पहिल्या अटेम्प्टमध्ये हातामध्ये आला असता तर वेगळा परिणाम झाला असता या गोष्टीचा देखील. कारण तिथे फलंदाज शॉर्ट क्रीजमध्ये नक्कीच पडले असते. एक धाव प्राप्त झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर धावा आहेत 8. गोलंदाज वैभव माळी. फलंदाज सौरभ पाटीलसाठी पुढचा बॉल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण देखील चांगला आहे. 2 धावांचा प्रयत्न झाला. इनफिल्ड मधून क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावले आणि 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 10 धावा धावफलकावरती असतील. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 मार्गस्थ वैभव माळी बॉलिंग ट्रॅक वरती. थोडंसं स्पीडअप करणं अपेक्षित आहे. थोडीशी घाई करा कारण विलंबाने आपण आहोत याची नोंद आपण करून घ्या. सौरभ पाटील आज षटकाराने त्याने खातं खोललं पहिला बॉल फेस करत असताना आणि खूप चांगली गोष्ट असते ज्यावेळेस तुमची सुरुवात चांगली होते.
लेफ्ट आर्म राउंड द विकेट, फुल टॉस बॉल. आणि यावेळेस फुल टॉस बॉल वरती आपण पाहिलं फलंदाज क्लीन बोल्ड झाले. त्रिफळाचीत विकेट, फलंदाज बाद. फुल टॉस बॉल लाईन टोटली मिस केली आणि क्लीन बोल्ड झालेत. विकेट आली दुसरी. सौरभ पाटील देखील बाद होत आहेत. धावपलकर धावा आहेत 8, 9, 10 धावा आणि 2 फलंदाज इथे बाद झाले. 10 या आकड्यावरती दुसरा धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. 10 लॉस ऑफ द 2 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर. काळे यांच्या जोडीने प्रतीक मैदानावरती दाखल झालेत. क्रमांक 4 वरती प्रतीक पाटील क्रमांक 4 वरती मैदानावरती दाखल झालेत आणि आता जबाबदारी या दोघांच्या खांद्यावरती. कारण सलामीवर अगदी पहिल्या षटकामध्ये तंबूच्या आश्रयाला परतले गेलेत आणि आता मधल्या फळीतील जे फलंदाज आहेत त्यांच्यावरती जबाबदारी असेल. वैभव माळी पहिल्या बॉलवरती षटकार आला, दुसऱ्या बॉलवरती रनआउट स्वरूपामध्ये विकेट. परंतु पहिल्या बॉलवरती षटकार लागल्यानंतर खूप चांगली कामगिरी वैभव माळे यांची पाहायला मिळेल. धनंजय पाटील सर, कारण पुनरागमन त्याने केलं. गोलंदाज विनीत माळी बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. राईट आर्म ऑन द विकेट आणि अँगलनं बॉल शरीरापासून दूर जातो फलंदाजाच्या, परंतु खूप जास्ती बाहेर गेलाय अँगलने. हा बॉल वाईड असेल. पहिला बॉल वाईड कॉल केला पंचांनी आणि पुन्हा एकदा हा बॉल विनीत माने यांना टाकावा लागेल ही सूचना पंचाने केली. वाईड बॉल आहे. धावबॉल का धावा 11. पुढचा बॉल राईट आर्म राउंड द विकेट. फुलर लेनचा बॉल फटका चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आहे. 12 लॉस ऑफ द 2 विकेट. आणि हे देखील खूप महत्त्वाचं. स्ट्राईक रोटेट होत राहणं गरजेचं क्रिकेटच्या मैदानावरती. जर मोठे फटके येत नाही त्यावेळेस स्ट्राईक रोटेशन खूप महत्त्वाचा पार्ट असतो. डेड बॉल. स्ट्राईक सातत्याने रोटेट होणं गरजेचं आहे. यावेळेस लॉफ्ट केला हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक दूरवरून बॉलच्या दिशेने आले. झेल तर ड्रॉप झालाय परंतु काही धावा आपल्या संघासाठी नक्कीच वाचवल्या. तिथे बॉलला गॅदर करू शकले नाही. अदरवाईज इट्स इझी रन आउट आणि संधी मिस झाली. 2 धावा प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती. 14. विनीत माळी बॉलला गॅदर करू शकले नाहीत. चेक केलं जाईल. बाउंड्री चेक साठी कॉल पंचाने केलाय. तिसरे पंच टीव्ही अंपायर इंटरेस्टेड असेल बाउंड्री चेक साठी विनंती आपण या. सेफ आहे. चला तुमच्या संख्येत निरसन इथे पंचाने क्लिअर केलंय. 14 धावा धावफलकावरती. धनंजय पाटील सर हो यावेळेस वेल लेफ्ट बॉलला केला आणि हा बॉल डॉट असेल असं वाटलं. टेस्ट क्रिकेटची मॅच सुरू आहे की काय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आणि फलंदाजाला माहिती आहे ऑफ स्टंप कुठे आहे आणि वेल लेफ्ट केलं आणि हिट विकेट पद्धतीने फलंदाज बाद झालेत. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल नक्की काय झालं. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. हिट विकेट खूप विचित्र पद्धतीने बाद झालेत. विकेट इथे आली आणि हिट विकेट आणखी एक महत्वाची गोष्ट ही विकेट बॉलरच्या नावावरती असते. हिट विकेट फलंदाज बाद झालेत. 14 धावा धावफलकावरती. 14 रन्स.
नवीन बॅटर हर्ष पाटील मैदानावरती दाखल झालेत आणि हर्ष पाटील यांना जर त्यांच्या डगआउटमध्ये हर्ष आणि उल्हास आनंद आणायचा असेल तर चांगली बॅटिंग करावी लागेल मैदानावरती, कारण सुरुवातीला ज्या विकेट आहेत त्या खूप झटपट गमावल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमनं आणि आता अडचणी त्यांना निर्माण झाल्यात. हंसिका स्पोर्ट पिंपळगर संघ अपील पंचांकडे एज अँड टेकन बिहाइंड द विकेट आणि आता गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. विनीत माळी ऑन ए विकेट हॅट्रिक. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपल्याला विनंती आहे थोडंसं स्पीडअप करा. विलंबाने आपण आहोत, बराच वेळ लागलाय, फलंदाज बाद झालेत हे जरूर मान्य आहे, परंतु खूप जास्त वेळ लागतो मैदानावरती, थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपल्याला विनंती आहे थोडीशी घाई करा. चौदा धावा धावपलकावरती आहेत. 14 रन्स ऑन द स्कोरकार्ड. 14 धावा धावपलकावरती. नवीन बॅटर अभि पाटील मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 6 वरती. भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि खरं तर सर्वात विकसित क्रिकेट, मग संपूर्ण महाराष्ट्र असेल, भारत असेल, भिवंडीचं क्रिकेट म्हटलं की सर्वात विकसित क्रिकेट म्हणून या क्रिकेटकडे पाहिलं जातं. फुदरलेनचा बॉल पंचांकडे अपील आणि बॅट आहे, बॅट सोबत संपर्क आहे. यस, एका धावेची प्राप्ती होईल. हॅट्रिक वरती होते गोलंदाज, बॅट सोबत जर संपर्क नसता तर हॅट्रिक पूर्ण झाली असती. धावपलकर धावा आहेत 15 आणि अजूनही एक बॉल शिल्लक आहे विनीत माळे यांच्या षटकामधला. 15 धावा धावपलकावरती आहेत. 15. पंधरा धावा धावपलकावरती आहेत. 15. दादा थँक्यू, आता मस्त आवाज आहे, असंच राहू दे. हाफ ट्रॅकर हा बॉल होता, लिडिंग एज लागले, हवेत बॉल, शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पकडतील झेल आणि आली विकेट. दोन षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि धावपलकावरती धावा आहेत 15 धावा. सौरभ पाटील यांनी षटकांना सुरुवात केली होती, तीच मॅच सुरू आहे पुढे. आलिमघर आणि जांताराजा खारभाऊ नेक्स्ट मॅच. दोन्ही संघाचे संघनायक. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल, आपण रिपोर्टिंग करायची विनंती आहे. आलिमघर संघाचे संघनायक आणि जांताराजा खारभाऊ संघाचे संघनायक, आपण त्वरित रिपोर्टिंग करा, ही आयोजकांच्या वतीने विनंती आहे. सौरभ भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या धनाजी पाटील सर, आणि सेकंड ओव्हरमध्ये 3 विकेट आणि 5 धावा केवळ आल्या. विनीत माळे यांनी समोरच्या संघाला खिंडार पाडण्याचं काम केलंय. फलंदाजीला आपण खिंडार किंवा भगदाड म्हणतो, ते पाडण्याचं काम जर कोणी केलंय तर ते विनीत माळे यांनी केलंय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अभि पाटील आणि हरीश पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, अँगलनं बॉल बाहेर गेला आणि फलंदाज स्क्वेअर कट करायचा विचार होता, परंतु लेंथ अतिशय पुढे होती. स्क्वेअर कटसाठी लेंथ
थोडीशी बॅकफूट वरती पाहिजे, तुम्ही तुमचं वेट बॅकफूट वरती लवकर ट्रान्सफर झालं पाहिजे स्क्वेअर कट करण्यासाठी, अदरवाईज ते अशक्य असतं. डॉट बॉल. पुढचा बॉल ज्यावेळेस फुलर लेनचा बॉल होता, शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये बॉल गेलाय, कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नाहीये. एका धावेची प्राप्ती होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 16 धावा, 16. धावा धावफलकावरती. सौरभ भोईर बॉलिंग ट्रॅकवरती आणि अवी पाटील आणि हरेश पाटील या जोडीला थोडीशी जबाबदारी पूर्ण खेळ आता करावा लागेल, कारण 4 षटकांची मॅच आहे. हंसिका स्पोर्ट पिंपळगर संघ सध्या अडचणीचा सामना मैदानावरती करतोय. धावांची कोंडी निर्माण झाली आहे, ती धावांची कोंडी फोडणारे मोठे फटके दोन्ही बॅटरला खेळावे लागतील. राईट आर्म ओव्हर द विकेट, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, वाईड बॉल. अवांतर धाव इथे प्राप्त होईल, अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती. गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे, त्यासाठी कौतुक केलं पाहिजे. या ठिकाणी चौथा हिरवा मानकोली संघाचं ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे, अप्रतिम दर्जेदार कामगिरी पाहायला मिळाली. खर तर ऐतिहासिक या स्पर्धेचं नाव, मंडळाचं नाव देखील ऐतिहासिक आहे आणि कालचा दिवस देखील ऐतिहासिक होता. वाईट बॉल आहे, आणखी एक अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे, सुभेदार तानाजी मालुसरे. एक गाव एक मंडळ हे गावाचं ब्रीद आहे आणि वीर तानाजी चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज तिसरा दिवस आणि रात्रकालीन फॉर्मॅटमध्ये स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. ज्यावेळेस ऑन साइडला प्रहार तर केलाय आणि कमालीचा हा फटका आहे. स्टँड अँड डिलिव्हर. फलंदाज हरेश यांच्या बॅट मधून आला षटकार. कमालीचा फटका आपण पाहतोय. हरीश पाटील सौस होणार की एक लोहार की धावांची कोंडी त्याने फोडली आहे, ठोकलाय मॅक्सिमम षटकार. संधी मिळाली, यावेळेस बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला आणि अगदी बॅटच्या मधोमध हा बॉल लागून काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये गेला होता. क्षेत्ररक्षक विरई क्षेत्र आउट ऑफ द पार्क. हा देखील फुलटॉस आहे, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत. टेनिस क्रिकेटचा अनिवन बाउन्स बॉलवरती येणं गरजेचं होतं. नाखुश आहेत गोलंदाज. हा असेल चौकार. 4 धावा. आणि त्याच अनुषंगाने इट्स फेअर डिलिव्हरी. हाफ ट्रॅकर हा बॉल होता, कमी गतीने टाकला होता. फलंदाजाला चकवा देणारा हा बॉल. डॉट बॉल इथे पाहायला मिळेल आणि धावफलकावरती धावा आहेत 28. सौरभ भोईर बॉलिंग ट्रॅकवरती 28 धावा धावफलकावरती. 28. 3 षटकांचा खेळ, षटक क्रमांक 3चा खेळ अजूनही सुरू आहे. सौरभ भोईर बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नाहीये. लॉंग ऑफ रिजन मधून क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने मिड ऑफ मध्ये पोहोचलेत. एका धावेची प्राप्ती होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. टॅप केलं होतं बॉलला आपण पाहिलं आणि 29 धावा धावफलकावरती. 29. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 धावा धावफलकावरती. हरीश पाटील संघर्ष करतायत आणि हा संघर्ष गरजेचा आहे. सुरुवातीला एक षटकार सौरभ पाटील यांच्या बॅटमधून आला. हरीश पाटील यांच्या बॅटमधून एक षटकार आणि चौकार आपल्याला पाहायला मिळाला. त्या व्यतिरिक्त धावा बनवण्यासाठी बॅटरने संघर्ष केला मैदानावरती. पहिली मॅच आजच्या दिवस क्रमांक 3 मधली. एकूण धावफलकावरती धावा आहेत 29. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 9. सेकंड ओव्हरमध्ये केवळ 5 धावा. तिसऱ्या ओव्हरमध्ये 14 धावा. ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते धनाजी पाटील मास यांच्या माध्यमातून.
अतिशय चांगली आणि सुवाच्य स्कोरिंग तुम्हाला पाहायला मिळेल. चला स्पीडअप अपेक्षित आहे, जास्ती वेळ घेऊ नका, बराच वेळ लागलाय. खरं तर 3:08 सुरू झालं होतं मॅच. थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे. तुमचा मर्यादित वेळ ऑलरेडी संपलाय आणि 3 मिनिटं आपण अतिरिक्त पकडतो ते देखील पूर्ण झालेत. गोलंदाजी करणारी टीम स्पीडअप अपेक्षित आहे, अदरवाईज जर जास्ती वेळ लागला, यस इट्स ओके, नो इश्यू. जो वेळ तुमचा अतिरिक्त लागला तो आम्ही 3 मिनिटं बफर पकडले दादा, 3 मिनिटं अतिरिक्त पकडले. 15 मिनिटं तुम्हाला दिले होते, त्याच्यामध्ये 3 अतिरिक्त पकडले आम्ही ऑलरेडी. त्यामुळे थोडीशी घाई करा, विनंती आहे. ड्रिंक्स ब्रेक आम्हाला देखील मान्य आहे आणि आम्ही देखील खेळाच्या बाजूने, गेम फेअर व्हावा हे आमचं देखील मानणं असतं. म्हणजे ॲज अ कॉमेंटेटर म्हणून मी ही भूमिका नाही सांगत, आयोजक म्हणून आयोजकांची भूमिका तुम्हाला सांगतो की गेम फेअर व्हावा हे आयोजकाला वाटतच असतं, परंतु तुम्ही देखील वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करणं गरजेचं आहे, हे आयोजकांच्या वतीने विनंती आहे. 29 धावपलकावरती अंतिम षटकाला सुरुवात होतीये, कारण 15 मिनिटं 5 षटकांसाठी सफिशियंट आहेत मला वाटतं. जर रवींद्र जडेजा 75 सेकंदांमध्ये एक षटक पूर्ण करू शकतो तर आपण देखील करू शकता. चला थोडीशी घाई करा, विनंती आहे, जास्ती विलंब लावू नका. यावेळेस चकवा दिलाय, लेग कटर स्वरूपाचा बॉल होता, पडल्यानंतर बाहेर दिशेने कट झाला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल नक्की काय घडलं, कशा रीतीने बॉल कट झाला. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती. यस, पडल्यानंतर कट झाला बॉल, डॉट बॉल आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस देखील चकवा दिलाय, लेन थोडीशी पाठीमागे आणि लेग कटर स्वरूपाचे बॉल वारंवार तुम्हाला पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी, कौतुक केलं पाहिजे गोलंदाज मोहित माळी यांचं. मोहित माळी यांची मनमोहित करून टाकणारे गोलंदाजी, परंतु त्यांच्या टीमला, फलंदाजी करणाऱ्या टीमला मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये हरेश पाटील. फुलर लेनचा बॉल, यावेळेस संधी आहे धाव बनवण्याची. फुलर लेनचा बॉल म्हणजे ऑलमोस्ट ब्लॉक होल होता. एक धाव इथे प्राप्त होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती, 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. धनाजी पाटील सर, अतिशय चांगली स्कोरिंग, न चूक अचूक स्कोरिंग तुम्हाला पाहायला मिळेल. एक धाव इथे प्राप्त झाली. 30 धावा धावफलकावरती. स्ट्राईक एंडवरती अभि पाटील. एखाद्या मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये बॅटिंग करणारी टीम हंसिका स्पोर्ट पिंपळगर संघ, कारण धावा झाल्या नाहीयेत. टॉस साठी या, विनंती आहे. आलिमगड संघ आणि जाणता राजा खारबाव, दोन्ही संघाचे संघनायक. खारबाव संघाचे संघनायक दाखल झाले, त्यावेळेस हवेत बॉल, क्षेत्ररक्षक आहेत, बनतील दर्शक. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये या ठिकाणी अभि पाटील यांच्या बॅट मधून आला मॅक्सिमम धावांची कोंडी. अभि पाटील देखील फोडतायत. सौ सोनार की एक लोहार की हा बॉल होता आणि सरळ बॅटने वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ठोकलाय षटकार. पुढचा बॉल, यावेळेस स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. पॉइंट रिजनला क्षेत्ररक्षक कव्हर मधून पोहोचलेत. 2 धावांचा प्रयत्न आणि मध्यात जर तुम्ही थांबले तर अपघात होणारच आहे. विकेट आली. धावबाद स्वरूपामध्ये एक सूचना आहे, या ठिकाणी खारभाऊ संघाचे संघनायक दाखल झालेत. अलिमगड संघाचे संघनायक, आपल्याला देखील विनंती, आपण त्वरित टॉससाठी संपर्क साधायचा आहे, कारण ऑलरेडी खारभाऊ संघाचे संघनायक इथे दाखल झालेले आहेत. आपण देखील त्वरित टॉससाठी या, विनंती आहे. आणि इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होईल याची नोंद आपण करून घ्या. मॅचच्या मध्यंतरामध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल याची नोंद अलिमगड संघाने घ्यायची, कारण खारभाऊ संघाचे संघनायक इथे दाखल झालेले आहेत.
चला विनंती आहे, थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम आता खूप जास्ती वेळ तुम्ही घेतला अंतिम षटकासाठी. अगोदरची 3 षटकं तुम्हाला बफर टाईममध्ये पूर्ण तुम्ही केलेली आहेत, परंतु अंतिम षटकासाठी खूप जास्ती वेळ तुम्ही घेताय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल असतील, थोडीसे स्पीडअप करा, कारण आपण विलंबाने आज सुरुवात केली आहे. मला वाटतं डे 1ला नाईटला रात्री किती वाजले होते? 3 वाजले होते आणि आज उशीर होणार नाही याची काळजी आपण घ्या. हा देखील बॉल इथे डॉट असेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अंतिम षटकामध्ये एक षटकार आला, त्या व्यतिरिक्त गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली. आणि धावफलक 37 धावा धावफलकावरती आहेत. 38 धाव्यांचं लक्ष आहे. 38 इज द टार्गेट. टॉससाठी या विनंती आहे. हॅलो, टॉससाठी या विनंती आहे. जांतराजा खारबाव संघाचे संघनायक आणि अलिमगड संघाचे संघनायक आपण त्वरित टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. हॅलो, अलिमगड संघाचे संघनायक आपल्याला विनंती, आपण त्वरित टॉससाठी या. जांतराजा खारबाव संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. अलिमगड संघाचे संघनायक आपण त्वरित टॉससाठी या, आपल्याला विनंती आहे. शेड्यूल डिले सुरू आहे आणि सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. अलिमगड संघाचे संघनायक आपण त्वरित टॉससाठी यायचे ही आयोजकांच्या वतीने विनंती आहे. अलिमगड संघाचे संघनायक आपण आपल्याला विनंती, आपण त्वरित टॉससाठी संपर्क साधायचा आहे. अलिमगड संघाचे संघनायक आपण त्वरित टॉससाठी या. जांतराजा खारबाव संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपण त्वरित टॉससाठी संपर्क साधायचा ही विनंती आहे आयोजकांच्या वतीने. मानकोली टीम आपण आपले ओपनिंग प्लेयर त्वरित मैदानावरती पाठवा. विनंती, जास्त विलंब लावू नका. 38 धाव्यांचं लक्ष आहे. 37 पहिल्या इनिंगमध्ये बनल्यात आणि 38 धाव्यांचं लक्ष आहे. 38 इज द टार्गेट. जांतराजा खारबाव संघाचे संघनायक इथे दाखल झालेले आहेत. अलिमगड संघाचे संघनायक देखील काही वेळामध्ये इथे दाखल होतील. सन्मान्य सुनील पाटील साहेब आपण या, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. अलिमगड संघाचे संघनायक देखील दाखल झालेत. जरीमरी अलिमगड बी संघाचे संघनायक देखील दाखल झालेत. वेलकम, दोघांचे स्वागत आहे. आणि सन्मान्य सुनीलजी पाटील साहेब देखील इथे दाखल होते, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. अगदी आपण काही सेकंदांमध्ये टॉस इथे संपन्न करणार आहोत. एका बाजूने वीर तानाजी असं लिहिलेलं आहे, वीर तानाजी चषक, आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला स्वर्गीय जगदेव काना स्मृती.
टॉस आपण संपन्न करतोय. वीर तानाजी असा कॉल आहे आणि वीर तानाजी ॲज इट इज झालंय. तर टॉस इथे कारभाव संघानं जिंकला. या आपण पाहुण्यांना विनंती आपण स्थानापन्न व्हायचे मंचावरती. तर टॉस तुम्ही जिंकला, निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण काय घेतलात? बॅटिंग स्ट्रॉंग आहे आमची म्हणून क्षेत्ररक्षण करणार आम्ही. म्हणजे पहिली बॅटिंग जर झाली तर तुम्ही चेस करू शकता. टॉस जर जिंकला असता निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण असता. आता बॅटिंग करायची, किती धावा बनवण्याचा प्रयत्न असणार आहे? जास्तीत जास्त बनवायचा प्रयत्न करू. दिवसकालीन क्रिकेट आणि रात्रकालीन क्रिकेटमध्ये काय फरक दोन्ही संघ नायकांना वाटतो, ऐकायला आवडेल. रात्री जरा रन्स कमी होतात आणि दिवसा जास्त होतात. याचं कारण काय असेल? ते आता मला पण नाही माहीत. याचं कारण एवढंच आहे, सिंपल कारण आहे. दिवसा एखाद्या दिशेने हवा सुरू असते आणि रात्री हवा स्थिर असते, हे त्याचं कारण आहे महत्त्वाचं. असं हरकत नाही. आणखी एक प्रश्न, एकूणच संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? दोघांनाही प्रश्न आहे. खूप सुंदर आयोजन आहे. आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. दादा, आयोजनाबद्दल? खूप चांगलं आयोजन केले, सर्वात भारी. आणि दिवसकालीन क्रिकेटमध्ये आणि रात्रकालीन क्रिकेटमध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? असा काही नाही, सगळे बरोबर खेळतो आम्ही. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपण पाहतो इथे टॉस संपन्न झाला आणि जाणता राजा कारभाव संघाने टॉस जिंकलाय. प्रथम ते क्षेत्ररक्षण करतील. विद्यमान सामना ऑन गोईंग आहे. आपण त्या मॅचकडे देखील जातोय. पहिला बॉल, पहिलाच बॉल हवेमध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचलेत आणि पहिल्या बॉलवरती पहिली सफलता. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, क्वालिटी क्रिकेट. धन्यवाद. चेंडूवर विकेट प्राप्त करतोय प्रीतम भोईर. वैभव मालीचं विजयाचं लक्ष आहे ते 38 धावांचं, 4 षटकामागे. पिवनचं षटक टाकतोय प्रीतम भोईर. पहिल्या चेंडूवर मोठा मासा गलाला लागलेला आहे वैभव मालीच्या स्वरूपात. यस, वैभव माली अगदी शून्यावरती बाद झालेत. पहिल्या बॉलवरती पहिली सफलता इथे अर्जित केली आणि चांगला उल्लेख केला या ठिकाणी धनंजय पाटील यांनी. बिग फिश कॉट इन द ट्रॅप. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिल्या बॉलवरती ही सफलता आली. प्रीतम भोईर बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या बॉलवरती यश इथे संपादन केले. 38 धाव्यांचं लक्ष आहे. लेफ्ट आर्म वर विकेट. यावेळेस जागा बनवली आणि बॉलला आपली जागा दाखवली स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. पंचांचा निर्णय येणं बाकी आहे, चेक करतील पंच. इट्स मॅक्सिमम. कमालीचा फटका होता. आपण पाहिलं, जागा बनवली आणि बॉलला आपली जागा दाखवली. फलंदाज ऋतिक माळी यांच्या बॅटमधून आला मॅक्सिमम षटकार. अप्रतिम सुरुवात इथे ऋतिक माळी यांनी आपल्या डावाची केली आहे, कारण पहिली विकेट अगदी शून्यावरती आली. वैभव माळी शून्यावरती माघारी परतले, परंतु पुढच्याच बॉलवरती पलटवार केलाय. ऋतिक माळी यांनी षटकार ठोकलाय. प्रीतम भोईर यांच्यावरती आक्रमण केलंय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि अँगल देखील थोडासा लेग स्टंपच्या बाहेर. येस, इट इज डेड बॉल. ऑलरेडी शफल लाईनमध्ये येतात फलंदाज. बॉल येण्याच्या अगोदर प्री डिटरमाइंड स्ट्रोक आपण म्हणतो, म्हणजे बॉल येण्या अगोदर ठरवतायत काय करायचं, कोणत्या दिशेला खेळायचं. फुल्ल लेनचा बॉल फटका चांगला अलॉंग दी कार्पेट. स्क्वेअर लेग रिजनला बॉल गेलाय. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 रन्स, 38 धावा धावफलकावरती. ऋतिक पाटील यांनी षटकारानं खातं खोललंय. पहिल्या इनिंगमध्ये देखील पहिल्या बॉलवरती षटकार आला होता सौरभ पाटील यांच्या बॅटमधून. त्यानंतर अभि पाटील यांच्या बॅटमधून एक षटकार, एक चौकार आणि षटकार हरीश पाटील यांच्या बॅटमधून आला. परंतु पहिल्या इनिंगमध्ये केवळ 37 धावा बनल्यात. 38 धाव्यांचं लक्ष आहे. प्रीतम भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्या बॉलवरती सफलता, दुसऱ्या बॉलवरती षटकार आणि बॅटिंगसाठी आता दाखल झालेत विनीत माळी.
जोरदार अपील पंचांकडे, परंतु अपील पंचांनी फेटाळली. ऑफ्टनच्या बाहेर बॉल पडल्यानंतर मात्र अँगलनं बाहेर जातो, कारण लेफ्ट आर्म इथे गोलंदाज आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पत्तीने हा बॉल लेंथवरती हा बॉल पडला होता. खूप जोरदार अपील होती आणि गोलंदाज आणि विकेट किपर या दोघांनी अपील केली होती. प्रीतम भोईर 7 धावा धावपलकावरती. विनीत माळे यांनी गोलंदाजी खूप चांगली केली. आता अष्टपैलू कामगिरी त्यांना करावी लागेल. 3 सफलता अर्जित केल्या तर 5 धावा खर्च करून विनीत माळी. फुल लेनचा बॉलला केवळ दिशा दिली. पॉईंट क्षेत्रामध्ये ड्राईव्ह करत असताना फलंदाज. खरं तर पॉईंट क्षेत्रामध्ये ड्राईव्ह खूप कमी वेळा केला जातो धनाजी पाटील सर, कारण बॉल ज्यावेळेस पुढच्या लेनचा असेल त्याच वेळेस आपण ड्राईव्ह पॉईंट क्षेत्रामध्ये करतो, अदरवाईज स्क्वेअर कट करत असतो. 8 धावा धावपलकावरती. अतिशय नेत्रदीपक आयोजन या स्पर्धेचं आयोजकांच्या माध्यमातून आजचा 3रा दिवस आणि 3री रात्र या स्पर्धेची, कारण दिवस रात्रकालीन फॉर्मॅट या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल लाईन टोटली मिस केली आणि आता ऋतिक पाटील यांना देखील माघारी परतावं लागेल. काम तमाम केले या ठिकाणी. ऋतिक माळी यांना देखील माघारी परतावं लागेल आणि काम तमाम केलंय. गोलंदाज प्रीतम भोईर यांनी इथे 2 सफलता अर्जित केल्या. षटक क्रमांक 1चा खेळ संपलाय आणि धावपलकावरती धावा आहेत 8 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रीतम भोईर एक षटकार त्यांच्या देखील विरोधामध्ये लागला, परंतु गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली आहे. 2 विकेट 8 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला स्पीडअप अपेक्षित आहे. टीम मीटिंग थोडीशी कमी करा विनंती आहे. हंसिका स्पोर्ट पिंपळगड संघ टीम मीटिंग आपण थोडीशी कमी करायची विनंती आहे. थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे. आठ धावा धावपलकावरती आहेत. 8 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 18 बॉल आणि 30 धाव्यांची आवश्यकता आहे. अमोल भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती. राईट आर्मवर द विकेट. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केला. अक्रॉस बॅटने फटका खेळायचा होता. लेंथ अतिशय पुढे आणि इतक्या पुढच्या लेंथला आडव्या बॅटने खेळण्यासाठी तुम्हाला बॉलची लाईन खूप लवकर पिक करणं गरजेचं आहे. बॉलची लाईन पिक केली नाही, हा बॉल डॉट आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. राईट आर्मवर द विकेट. आपल्या आडव्या बॅटने प्रहार तर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. बॉलला गॅदर करतील. एकच धाव इथे प्राप्त होईल आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. 9 धावा धावपलकावरती आहेत. 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड. बॅटर विनीत माळे यांनी 1 धाव तिथे प्राप्त केली. सौरभ भोईर आता स्ट्राईक एंड वरती. ऋतिक आणि वैभव माळी बाद झालेत. विनीत माळे आणि सौरभ भोईर ही जोडी मैदानावरती आहे. अमोल भोईर गोलंदाजी ट्रॅक वरती. वाव, सूर्याची आठवण करून देणारा हा फटका. सूर्या आणि एबी डिव्हिलियरची आठवण करून देणारा हा फटका आहे. कमालीचा फटका. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक आपण पाहिला. अगदी लेंथ पुढे होती या बॉलची. आडव्या बॅटनं पिकअप शॉट ठोकलाय षटकार. फलंदाज सौरभ भोईर पहिला बॉल फेस करत होते आणि पहिल्या बॉल वरती हा कमालीचा पिकअप शॉट. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पहा, अप्रतिम टायमिंग आहे. पिकअप शॉट 6 रन. पंधरा धावा धावपलकावरती. 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 15 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक
दोन मार्गस्थ अमोल भोईर यांच्यावरती आक्रमण केलंय. सौरभ भोईर यांच्या पाठमधून षटकार आपण पाहिला. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. कमालीचा फटका होता. बॉल थोडासा खाली राहिला त्यावेळेस चुकले आणि त्यानंतर आपण पाहतो खरं तर बऱ्याच वेळा आपण म्हणत असतो झुकेगा नाही साला, परंतु क्रिकेटचं मैदान आहे तिथं झुकावं देखील लागतं आणि गरजेचं असतं झुकणं. माणसाला जीवनामध्ये देखील झुकणं गरजेचं आहे. दादाने हसलं, परंतु खरंच गरजेचं असतं. तुम्ही जर झुकलेत तर काम तुमचं इझी होतं, परंतु तुम्ही जर एखाद्याला समोरच्याला अगदी उद्धटपणे बोललात तर तुमचं काम थोडंसं कठीण होतं. 15 धावा धावपलकावर थोडंसं पिडप अपेक्षित आहे. चला घाई करा ही विनंती आहे. 15 धावा धावपलकावरती. हो, इथे अगदी बॉल आणि बॅटचा काही संपर्क ताळमेळ नव्हता. स्टंपिंगसाठी तिथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल, चेक केलं जाईल. यस, टी व्ही अंपायर आता बिजी असतील, चेक केलं जाईल त्यांच्या माध्यमातून. ऑनफिल्ड पंचांनी स्टंपिंगसाठी हा रिव्ह्यू आहे, DRS अंपायर रिव्ह्यू चेक केलं जाईल. नॉट आउट असा निर्णय आला तिसऱ्या पंचांचा. फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेत. फुललेनचा बॉल फटका चांगला आहे. वाडीच लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 2 धावांचा प्रयत्न झालाय. थोडंसं फंबल आणि 2 धावा अगदी सहज मुकम्मल होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती 17. 13 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता आहे. वाव, बॅकफुटला जात असताना कमालीचा स्क्वेअर कटचा फटका आहे. अप्रतिम इथे फटका आपण पाहिलं. बॅकफुटला वेट ट्रान्सफर केलं. कशा रीतीने हा फटका ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला पाहायला मजा येईल. अप्रतिम हा फटका होता. फलंदाज सौरभ भोईर यांच्या बॅटमधून वेट ट्रान्सफर केला आणि त्यानंतर ऑन दी अप हा फटका खेळले होते. स्क्वेअर कट 4 धावा प्राप्त केल्या. 4 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती. 12 बॉलमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या 12 मध्ये 21 आल्यात आणि उर्वरित 12 बॉलमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी करणारी टीम या ठिकाणी विकेट तुम्हाला सातत्याने मिळवावे लागतील जर पुनरागमन करायचे तर. चला जास्ती अतिरिक्त वेळ घेऊ नका. 3:51 झाली आहेत. बराच वेळ लागलाय. थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे. चला घाई करा ही विनंती आयोजकांच्या वतीने. ऑलरेडी 10 मिनिट तुमचे झालेले आहेत. क्षेत्ररक्षण करणारी टीम, आपण थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे. बफर टाइम आपल्याकडे 3 मिनिटाचा आहे. त्याच्यामध्ये जर तुमचं षटकं पूर्ण झाली नाही तर एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल ही विनंती आहे. चला पिंपळगर संघ, आपण घाई करणं अपेक्षित आहे. मानकोली संघ 12 बॉल 17 धावांची आवश्यकता आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा हा बॉल डॉट बॉल आहे. पंचांची कुठल्याही प्रकारची रिएक्शन त्याने नोंदवली नाही याचा अर्थ हा बॉल डॉट आहे. पहिला बॉल डॉट आलाय. .1 विनीत माळी. आता एक सिंगल येईल का पुन्हा एकदा की एखादा मोठा फटका? आतापर्यंत .1
वाव, फ्लिक ऑफ द रिस्ट, कमालीचा फटका आहे, मनगटी फटका आपण पाहतोय. एकच धाव आली आणि आपण ज्याची चर्चा करत होतो धनाजी पाटील सर, तेच होते. .1 6 बॉलमध्ये 3 धावा विनीत माळीच्या नावावरती. आणि असे आकडे खूप कमी वेळा तुम्हाला पाहायला मिळतील. 22 धावा धावपलकावरती आहेत. स्पीडअप करा विनंती. 10 बॉलमध्ये 16 धाव्यांची आवश्यकता. दोलायमान स्थितीमध्ये ही मॅच आहे. एखादी विकेट जर गोलंदाजी करणाऱ्या टीमनं कॅरी केली तर इथून ही मॅच पलटू शकते. त्यासाठी विकेट मिळवावी लागेल. 10 बॉल 16 धाव्यांची आवश्यकता. त्याला स्पीडअप अपेक्षित आहे. गोलंदाजी करणारी टीम पिंपळगर संघ आपल्याला विनंती, आपण स्पीडअप करा. पुढची मॅच आपण देखील सज्ज राहायचंय दोन्ही टीम. जबरीज देखील फटका चांगला आहे. थोडंसं फंबल झालंय. 2 धाव्यांचा प्रयत्न आहे. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होईल परंतु 2च धावा इथे प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. 24 धावा धावपलकावरती. 24 लॉस ऑफ दी 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं केलं जातंय. 9 बॉलमध्ये 14 धाव्यांची आवश्यकता आहे. डीजे लिहान पॅरीभाई त्यांचं देखील कौतुक आहे. 9 बॉल आणि 14 धाव्यांची आवश्यकता आहे. एखादी विकेट गोलंदाजी करणारी टीम वर्चस्व गाजवेल परंतु एखादा मोठा फटका फलंदाजी करणारी टीम देखील वर्चस्व गाजवू शकते. पण एकदा एकच धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 38 धाव्यांचं लक्ष होतं. असं वाटलं मॅच एकतर्फी जाईल धनाजी पाटील सर, परंतु क्रिकेट आहे जिथे प्रत्येक प्रेडिक्शन फेल, तो क्रिकेटचा खेळ आहे आणि तेच झालं या सामन्यामध्ये देखील. 25 धावा धावपलकावरती. 25. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या, 2 सफलता. सेकंड ओव्हरमध्ये जरूर 13 धावा आल्या अमोल भोईर यांच्या, परंतु नयन भोईर पुनरागमन इथे करतायत. चांगली गोलंदाजी नयन भोईर यांची पाहायला मिळते. सौरभ भोईर आणि विनीत माळी. वाव, परफेक्ट ब्लॉक होल. आणखीन एक कमालीचा बॉल आहे. एका धावेची प्राप्ती होईल आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. 26 धावा धावपलकावरती. पाठीमागच्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 13 आणि या षटकामध्ये आतापर्यंत धावांचा जर विचार केला तर 5 धावा आल्यात. 1 बॉल शिल्लक अद्यापही. 26 धावा धावपलकावरती आहेत. 7-12चं समीकरण आहे. 7-12 खूप महत्वाचं आहे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये. अपील झाली आहे परंतु इम्पॅक्ट ऑफ तुमच्या बाहेर आहे. हा बॉल डॉट असेल. 6 बॉलमध्ये आहे. आता 12 धावा आवश्यक आहे. चला स्पीडअप अपेक्षित आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम पिंपळगर संघ आपल्याला विनंती आहे आपण देखील घाई करायची. अंशिका पिंपळगर आणि अडचणी इथे वाढल्या जातात. चवठा हिरवा मानकोली संघाच्या. 6 बॉल 12 धाव्यांची आवश्यकता आहे. चला स्पीडअप अपेक्षित आहे. थोडीशी घाई करा. 5 धावा आल्या. षटक क्रमांक 3 मध्ये केवळ पहिल्या षटकामध्ये 8 धावा 2 विकेट. सेकंड ओव्हरमध्ये अमोल भोईर थोडेसे मागणे राहिले. 13 धावा त्यांनी खर्च केला आणि 12ची गरज आहे. 6 बॉल 12 धाव्यांची आवश्यकता आहे. मॅच दोलायमान स्थितीत आहे. इथून कोणताही संघ ही मॅच जिंकू शकतो. त्यामध्ये शंका असण्याचं कुठलंही कारण नाहीये. हर सर जहां झुक जाए वही मंदिर है. हर सर जहां झुक जाए वही मंदिर है. हर नदी जहां समा जाए वही समंदर है. जीवन की इस कर्मभूमि में इद्दत बहुत है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर है. जो जितेगा वही सिकंदर. इथून जिंकणार कोण हा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनामध्ये. 6 बॉल 12 धाव्यांची आवश्यकता आहे. इनफिल्ड मध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. अगदी वायडिश थोडंसं थर्डमॅन आहे. त्यानंतर पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षक. त्यानंतर मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये. बाकी सर्व खेळाडू तुम्हाला आउटफील्ड मध्ये पाहायला मिळतील. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 4 क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्याच्यापैकी मिड ऑफ, पॉइंट, थर्डमॅन आणि शॉर्ट फाईनल एक. पहिलाच बॉल त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. हवेत बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि पहिल्याच बॉलवरती सफलता इथे आली आहे.
झेल टिपला गेलाय, आली आहे विकेट. 5 बॉल मध्ये 12 धाव्यांची आवश्यकता. फलंदाज बाद झालेत. विनीत माळी आणखी एक महत्वपूर्ण विकेट इथे आली आहे. फलंदाज बाद. चला, धावफलकावरती धावा आहेत 26. 5 बॉल 12 धाव्यांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. अजित भोईर आणि आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची अजित भोईर यांच्या. 5 बॉल 12 धाव्यांची आवश्यकता. सौरभ भोईर यांच्या बॅटमधून ऑलरेडी एक षटकार, एक चौकार आलाय, परंतु स्ट्राईक पासून ते आता वंचित आहेत. अजित भोईर स्ट्राईक वरती. 5 बॉल. पहिला बॉल आक्रमण तर केला, हवेत उंच बॉल गेलाय. दूर किती जाईल, क्षेत्ररक्षक आहेत आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. अजित भोईर डगआउट मधून सेट होऊन आल्या पहिल्या बॉल वरती आक्रमण केलंय आणि 4 बॉल आणि आता 12 धाव्यांची आवश्यकता आहे. माफ करा, 6 धाव्यांची आवश्यकता आहे. 4 बॉल 6 धाव्यांची आवश्यकता. 6-12ची आवश्यकता होती. 5-12 आवश्यक होतं, त्यावेळेस षटकार आलाय अजित भोईर यांच्या बॅटमधून आणि आता 4 मध्ये 6 धाव्यांची आवश्यकता आहे. चार बॉल 6 धावा. सौ सोनार की 1 लोहार की. अजित भोईर यांच्या बॅटमधून षटकार आलाय. आता बॉल शिल्लक 4 आणि 6 धाव्यांची आवश्यकता आहे. मी 12 चुकून म्हटलं, कमीत कमी 10 लोकांनी आवाज दिला. तुमचं कॉन्सन्ट्रेशन खूप चांगलं आहे. क्लीन बॉल, क्या बात आहे. आता प्रत्युत्तर होतं गोलंदाजाकडे. अगोदर षटकारानं वार केला, परंतु आता गोलंदाज इथे पलटवार करत असताना अजित भोईर देखील माघारी परततील. 3 बॉल 6 धाव्यांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये ट्विस्ट. नवीन बॅटर मोहित मैदानावरती दाखल झालेत. फुल टॉस बॉल. मोहित फुल टॉस वरती फुल टॉल आणि मोहित फिनिशर सॉपी स्टाईल षटकार ठोकून ही मॅच जिंकून दिली. आपल्या संघाला विजय मिळवलाय. या ठिकाणी आपण पाहतोय बॅटिंग करणारी टीम अर्थात चौथा हिरवा मानकोली संघाने अतिशय आणि 4 फलंदाज होते. ऋतिक माळी, सौरभ भोईर, अजित भोईर आणि मोहित माळी यांनी षटकारानं खातं खोललं होतं. या 24 धावा खूप महत्वाच्या होत्या. 4 फलंदाज ज्यांनी षटकारानं खातं खोललं त्यामध्ये ऋतिक माळी होते, सौरभ भोईर आणि पहिला बॉल फेस करत होते. पहिला बॉल फेस करत असताना प्रत्येकाने षटकार ठोकलाय. ही विशेष बाब आहे इनिंग मधली आणि ही मॅच जिंकली आहे. या ठिकाणी मानकोली संघाने खूप खूप अभिनंदन टीम मानकोली. आता आपण देतोय मॅन ऑफ द मॅच सामनावीर विनीत माळी. सामनावीर आहेत. गोलंदाजी करताना 5 धावा खर्च करून 3 सफलता अर्जित केल्या आणि विनीत माळी आहेत सामनावीर. आपण या विनीत माळी